अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर दोन रविवारचा गॅप झाला, कारण आमच्या धाकट्या बंधूंचं निधन झालं आणि त्यामुळे 2 रविवार त्याच्यामध्ये गेले। तर आता आपण परत आपले कार्य सुरू करू। आपण 14 श्लोक पूर्ण ईशावास्य उपनिषदावर आपण चिंतन केलं, त्याचा थोडक्यात एक आढावा घेऊन आपण आज 15, 16, 17, 18 असे 4 श्लोक आपण आज घेऊया। तर आपण सुरुवातच ह्याची ईशावास्य उपनिषदाची शांतीपाठाने आहे। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांती शांती शांती। तेव्हा पूर्णतत्वाचं विवेचन हे सुरुवातीच्या शांतीपाठामध्ये केलंय आणि त्रिवार शांती असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्रिविध तापापासून तुमची मुक्ती व्हावी। तेव्हा त्या शांतीपाठामध्ये असं म्हटलेलं आहे की ते तत्व पूर्ण आहे आणि ते जे आहे म्हणजे ते परमेश्वर तत्व पूर्ण आहे आणि हे म्हणजे हे ब्रह्मांड म्हणजे हे जगत ही पूर्ण आहे आणि पूर्णापासूनच सर्व पूर्ण निष्पन्न झालेले आहे आणि पूर्णातून पूर्ण जरी काढलं तरी शेष जे राहतं तेही पूर्ण आहे। म्हणून ह्या पूर्ण तत्वाचं वैशिष्ट्य हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तेव्हा पुढे पहिल्या श्लोकापासून मी थोडक्यात आढावा घेतो की सुरुवातीला त्याने असं म्हटलंय की जगात जे काही जीवन प्राप्त मिळालेलं आहे ते जीवन हे सर्व ईश्वरानेच बसविलेले आहे आणि म्हणून त्याच्या नावानेच आपण सर्व आपलं त्याग करावा आणि यथाप्राप्त पूर्वकर्माच्या अनुसार जे भोग प्राप्त झालेले ते भोग सुद्धा त्या त्यागाच्याच अनुषंगाने करावं आणि कोणाच्याही धनाविषयी ही कधीही इच्छा बाळगू नये असं म्हणत पुढे असं म्हटलंय की एहलोकी कर्मे करत असताना आवाज कोणाचा येतोय? आवाज 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 मध्ये डिस्टर्बन्स नकोय। आवाज सगळ्यांनी म्यूट, आपले माईक म्यूट करावेत। तेव्हा इहलोकी सर्व कर्म करत असताना 100 वर्षाची आयुष्य जगण्याची इच्छा अवश्य बाळगावी, कारण ह्या पृथ्वीवर जो मनुष्य आला त्याला हे कर्म करण्याकरताच आलेला आहे आणि कर्म करण्याकरता त्यांनी जर 100 वर्ष जगण्याची जर इच्छा केली तर त्यात गैर नाहीये, कारण तो देह भावातच आलेला आहे आणि म्हणून देहवंताला देहभाव ज्यांना आहे त्यांना हाच एक मार्ग आहे की ह्या इहलोकी त्यांनी कर्म करावं आणि आपलं स्वास्थ्य उत्तम ठेवावं। आणि म्हणून मनुष्याने हे करत असताना कर्म आणि कर्मफलामध्ये आसक्ती न धरता कर्मफलाची इच्छेचा त्याग करावा। आणि पुढे असं म्हटलंय की आत्मज्ञानाचं जे शत्रुत्व करतात, म्हणजे ज्यांना आत्मज्ञानाविषयी कुठलीच जिज्ञासा नाही, त्यांच्याबद्दल ते असं म्हणतात की ते आत्मज्ञानाचं शत्रुत्व करणारे जे लोक आहेत ते आत्मघातकी आहेत आणि ते देह पडल्यानंतर सुद्धा अत्यंत गाढ अशा अंधाराने घेरलेल्या अशा या असुरी शक्तीमध्ये त्यांचं लक्ष असतं आणि त्या अशाच अधपतित झालेल्या या योनीकडे ते वळतात। परंतु ते आत्मतत्व हे एकच आहे हे ज्यांना कळालं, कसं आहे ते आत्मतत्व एक, तर ते स्थिर आहे, अचल आहे, कारण ते सर्वत्र असल्यामुळे ते एका स्थानावर नाही तर सर्वत्र आहे आणि म्हणून ते अचल आहे आणि मनापेक्षाही अत्यंत वेगवान आहे। त्याला देव सुद्धा गाठू शकत नाहीत, त्याने मात्र देवांना केव्हाच गाठलेले आहे। धावणाऱ्यांना व इतरांना ते उभे राहून मागे टाकते आणि प्रकृती मातेच्या अंगावर खेळणारा जो प्राण आहे तो त्याच्याच सत्तेवर आहे, तो चळवळ करीत असतो। तेव्हा इथे आत्मतत्वाचं वर्णन या 4थ्या श्लोकामध्ये केलेलं आहे। ते कसं आहे त्याचं वर्णन केलं आहे की ते हालचाल करते परंतु हालचाल करत नाही, ते दूर आहे परंतु ते जवळ आहे, ते या सर्वांच्या आत आहे आणि ते सर्वांच्या बाहेर आहे। असं हे त्या आत्मतत्वाचं वर्णन 5व्या श्लोकामध्ये करत असताना त्या ठिकाणी आत्मतत्व सर्वत्र आणि सर्वव्याप्त कसं आहे आणि त्याचे लक्षणं काय आहेत हे सांगितलं आहे। 6व्या श्लोकामध्ये पुढे असं म्हटलंय की तो जो निरंतर या आत्म्यामध्येच
सर्व जो निरंतर आत्म्यातच सगळी भूते आणि सगळ्या भूतात तो आत्मा पाहतो, तो मग कोणालाही आणि कशालाही तो कंटाळत नाही. त्याला कुठल्याही प्रकारचं पुढचं दुसरं रंजनाची आवश्यकता नाहीये. तर तो त्या आत्मानंदातच तो राहतो. आणि म्हणून जो अशी दृष्टी ज्याला आहे, की ज्या दृष्टीमध्ये सर्वत्र व्याप्त तो आत्मतत्व आहे आणि सगळ्या भूतमात्रामध्ये तो आत्मा आहे आणि त्या आत्म्यामध्ये सर्व भूतमात्र आहेत. म्हणजे सबाह्य अभ्यंतर, ज्याला सूक्ष्मात अतिसूक्ष्म आणि विशालात अतिविशाल असं ते स्वरूप आहे त्या आत्मतत्वाचं आहे. तेव्हा ज्याच्या दृष्टीने आत्माच सर्व भूते झाला आणि त्या निरंतर एकत्व पाहणाऱ्या त्या विज्ञानी पुरुषाला मोह कुठला आणि शोक कुठला, म्हणजे असा असा हा आत्मभावात असलेला हा जो सिद्ध पुरुष आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा मोह मोह किंवा शोक होत नाही. तर तो कसा आहे, तर तो त्या तेजस्वी देहरहित आता आणि व्रणादी देह दोषापासून आणि देहाच्या सर्व गुणापासून तो आत्मभावात असलेला तो सर्वथा अलिप्त आहे. तो शुद्ध आहे आणि पापभेद मुक्त आहे. अशा त्या आत्मतत्वाला चारही बाजूनी वेढून बसला तो कवी म्हणजे क्रांतदर्शी आहे. अशी तो व्यापक आहे आणि तो अत्यंत स्वतंत्र आहे. त्याने शाश्वत कालापर्यंत टिकणारे असे अर्थ त्यात यथावश घेतलेले आहेत. जे जाणीवेत घडून गेले ते अंधारात गेले आणि जे जे नेणिवेत घडून गेले ते अंधारात आहेत आणि जे जाणीवेत रमले ते जणू घोर अंधारात आहेत. पुढचा जो भाग आहे तो हे दोन परस्पर विरुद्ध गोष्टी सांगितल्या आहेत की जाणीव आणि नेणीव. नेणिवेमध्ये अज्ञान आहे आणि जाणीवेमध्ये अहंकार आहे. तेव्हा नेणिवेमध्ये जेव्हा झोपी गेलेला जो माणूस आहे ना, तर त्याचा ज्ञानाचा तर स्पर्शच होत नाही. परंतु तो निरंकारी स्थितीमध्ये जेव्हा झोपेत मनुष्य जातो ना, तेव्हा त्याला अहंकाराचा स्पर्श होत नाही. परंतु तो जागा झाला एकदा आणि जाणीवेत आल्यानंतर तो काय म्हणतो की मला जाणीव झालेली आहे, आता मी ज्ञान प्राप्त करण्याकरता योग्य आहे, त्यामुळे मला आता ज्ञान मिळतंय, अशा प्रकारचा भाव त्याच्यामध्ये असतो. परंतु जसा तो जाणीवेमध्ये आला तसा त्याला अहंकाराचा स्पर्श झाल्यामुळे तो घोर अंधकारात जातो. म्हणून नेणिवेमध्ये तो गाढ अंधकारात आहे, तर जाणीवेमध्ये तो आणखीन घोर अंधकारात आहे, असं म्हटलेलं 9व्या श्लोकामध्ये. पुढे आत्मतत्व हे जाणीवेहून वेगळेच आहे, नेणीवहून वेगळेच आहे. आत्मतत्वाला जाणीव आणि नेणीव हे दोन्ही नाहीये. तेव्हा ज्याने आम्हाला त्याचे दर्शन करविले त्या धीर पुरुषाकडून आम्ही हे सर्व ऐकले आहे. जो सत्पुरुष आहे तो याचं वर्णन करण्याची क्षमता त्यात असते आणि त्यांनी असं हे वर्णन केलेलं आहे की ज्याला जाणीव आणि नेणीव दोन्ही नाहीये आणि जो तुरीय अवस्थेमध्ये आहे, अखंड साक्षीत्व भावामध्ये जो तिन्ही अवस्थेला पाहतो, असा तो व्यक्ती जो आहे तो आत्मतत्वाला जाणणारा आणि आत्मभावात असतो, असं हे 11व्या श्लोकात सांगितलं. पुढे असं म्हटलेलं आहे की जे निरोधात घडून गेलेले आहेत ते गाढ अंधकारात आहेत आणि जे विकासात रमले आहेत ते आणखीन गाढ अंधकारात आहेत. म्हणजे इथे सुद्धा तो परस्पर विरुद्ध भाग सांगितलेला आहे की ज्यांना काहीही कुठल्याच प्रकारच्या विकासाचा स्पर्श होत नाही, म्हणजेच कुठलाच आत्मोद्धाराची प्रक्रिया नाहीये, त्यामुळे ते अंधकारात आहेत. पण ज्यांना असं वाटतं की आपण फार ज्ञानी आहोत, आपण वेदाचा अभ्यास केलेला आहे, तर अशा ह्या लोकांना प्रत्यक्ष आचरण त्यांचं नसल्यामुळे ते अहंकारानेच बरबडलेले असल्यामुळे ते जरी असं ते समजत असले की आपला आत्मोद्धार होतोय, तरी ते घोर अंधकारात आहेत. असं हे परस्पर विरुद्ध जी गोष्ट आहे ती 12व्या श्लोकामध्ये सांगितली. पुढे 13व्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की आत्मतत्व हे विकासाहून वेगळे आहे, निरोधाहूनही वेगळे आहे. ज्यांना आम्हाला हे दर्शन झाले आहे ते या धीर पुरुषाकडून म्हणजे त्या सत्पुरुषाकडून आम्हाला त्याचं ज्ञान झालेलं आहे. विकास आणि निरोध ह्या दोहोंसह जे या आत्मतत्वाला जाणतात ते त्या आत्मतत्वाच्या आधारे निरोधाने मृत्यू तरून जातात आणि विकासाने अमृततत्व गाठतात. म्हणजे इथे या दोन्ही गोष्टीचा समन्वय जिथे झालेला आहे, ज्या ठिकाणी मनुष्य निरहंकारी स्थितीतही आहे आणि आत्मभावातही आहे. कारण आपण जेव्हा निरंकारी स्थिती म्हणतो तेव्हा नेणीव असा शब्द वापरलाय की तो अज्ञानात असल्यामुळे तो झोपेमध्ये असल्यामुळे तो निरंकारी स्थितीमध्ये आहे, परंतु जाणीवेमध्ये आला की तो अहंकारात आहे. पण जो निद्राची स्थितीमध्ये असलेली निरंकारी अवस्था आणि जाणीवेमध्ये तो आत्मभावात आला तर त्याने दोन्हीची
म्हणजे त्या 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 ठिकाणी निरंकारी आहे आणि आत्मभाव आहे. निरंकार झाल्याशिवाय आत्मभाव होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी दोन्हीचाही समन्वय केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्याला अमृत तत्व प्राप्त झालं आहे, असं हे 14व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं. आणि आज आपण 15, 16, 17 आणि 18 हे 4 श्लोक आपण जरा थोडेसे विस्ताराने पाहणार आहोत. 14वा आपण 14 श्लोकापर्यंत आपण चिंतन केलं त्याचं. तेव्हा हे आता हे शेवटचं प्रकरण आहे. 14, 15 आणि 16 हा एक विषय आहे आणि 17 आणि 18 हा एक विषय. तर 15 आणि 16 हा विषय काय आहे ते आपण पाहू आणि श्लोक काय ते पाहूया आपण. की आता या ठिकाणी जी स्थिती आपण जी आली आतापर्यंत आपण जो आढावा घेतला 14व्या श्लोकापर्यंत, हा सर्व आढावा जो आहे, या आढाव्यामध्ये आपण माणसाची स्थिती कशी असावी, साधना कशी असावी आणि त्या साधनेमध्ये तो त्यांनी काय काय गोष्टीचा त्याग करावा, अहंकाराचा त्याग करावा, त्याने आसक्तीचा त्याग करावा, त्याने अज्ञानाचा त्याग करावा, त्याने सत्संगती बाळावी आणि आपल्या दिनचर्येमध्ये त्याने नित्य उपासना करावी. हे सगळं त्या आधीच्या सर्व श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आता हा जो विषय 15 आणि 16 हा जो विषय आहे, ही सर्व साधनेची परिणिती काय, म्हणजे अंतिम साधनेची समाप्ती झाल्यानंतर, परिसमाप्ती झाल्यानंतर त्याला काय मिळतं किंवा त्याची काय अवस्था आहे किंवा त्यांनी शेवटी काय केलं पाहिजे, त्याचं मार्गदर्शन जे आहे हे या 15 आणि 16 ह्या 2 श्लोकात सांगितलेलं आहे. तर ते आपण पहिल्यांदा श्लोक आणि श्लोकाचा अन्वय अर्थ पाहूया आणि मग त्याचा विस्तार करूया. तेव्हा पहिल्यांदा असं म्हटलेलं आहे की हिरण्मयेन पात्रेण सत्यस्या पिहितम मुखम तत्वम पूषण्ण पावृणु सत्यधर्माय दृष्टये. पूषण हे सर्वाचं पोषण करणारा तो परमेश्वर. सत्यस्य मुखम, ज्याचे सत्याचे मुख आहे, त्याच्या मुखामध्ये केवळ सत्य आहे. हिरण्मयेन पात्रेण, सोन्यासारखा आकर्षक पात्राने, अपहितम झाकलेले आहे आणि सत्य धर्माय दृष्टये, सत्य जाणण्याची इच्छा असलेल्याला ते पाहण्यासाठी त्वम तत् अपावृणु, तू ते झाकण काढून टाक. म्हणजे सलग अर्थ असा आहे की ह्या आदित्य मंडलस्थ जे ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मा आहे, ब्रह्मतत्वाचं जे मुख आहे, त्या मुखाला या ज्योतिर्मय, या हिरण्मय अशा सुवर्ण अशा या पात्राने त्याला झाकलेलं आहे. आणि हे झाकलेलं असल्यामुळे पुढे प्रार्थना अशी आहे की हे परमात्म्या, मला म्हणजे सत्य धर्माला, मी सत्य धर्माचं पालन करणार आहे, मला सत्य धर्माला आत्म्याची प्राप्ती करून देण्यासाठी तू हे झाकण उघड. हे जे सुवर्णमय जे झाकण याच्या ब्रह्मतत्वाच्या मुखावर जे ठेवलेलं आहे, त्यामुळे मला ते मुख दिसत नाही आणि म्हणून म्हणून मला सत्याचं दर्शन होत नाही. तेव्हा हे परमेश्वरा, जो तू सर्वांचं पोषण करतोस, तू मी सत्य धर्माचा पालन करणारा, मला तू हे सर्व जे काही झाकलेलं आहे, ते झाकलेलं सुवर्ण पात्र जे आहे, त्या सुवर्ण पात्राला तू उघडून ठेव आणि मला प्रत्यक्ष सत्य तत्वाची, ब्रह्मतत्वाची मला तू दर्शन घडवून दे. दुसरं पुढचा 16वा श्लोक असा आहे की पूषण्ये कर्षे यमसूर्य प्रजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमम तत्ते पश्यामी योसावसौ पुरुषः सोहस्मी. आता याचा अन्वय अर्थ काय बघा. पूषण, पूषण म्हणजे पुन्हा पोषण करणारा, आधीच्याही श्लोकात आला होता. पूषण म्हणजे हे पोषण करणाऱ्या एकर्षे, एकर्षे म्हणजे एकाकी विचरण करणारा. सूर्य कसा आहे, हा एकटा फिरत असतो म्हणून त्याला एकर्षे म्हटलेलं आहे. एकाकी विचरण करणारा, यम म्हणजे सर्वाचं नियमन करणारा सूर्य, ज्याचे ज्ञानाचे परमलक्ष असा तो सूर्य. प्राजापत्य, प्रजापतीला प्रिय असलेला प्राजापत्य. रश्मीन व्यूह, आपल्या किरणांना दूर करणारा. समूह तेज, हा तेज आवर, तुझं हे तेज आहे ते आवर. यत्ते कल्याणतम रूपम, जे तुझे परम कल्याणकारी रूप आहे. तत्ते पश्यामी, त्या रूप तुझ्या त्या रूपाला मी पाहत आहे.
यह असौ असौ पुरुष, जो हा असा परमपुरुष आहे, अहम सह अस्मी, तो मीच आहे. म्हणजे सलग अर्थ आता या 16व्या श्लोकाचा अर्थ असा आहे, की ह्या जगताचं पोषण करणाऱ्या, एकाकी विचरण करणाऱ्या आणि विश्वाचे नियमन करणाऱ्या प्रजापतीच्या पुत्र सूर्या, म्हणजे सूर्याला उल्लेखून हे 3 गोष्टी सांगितल्या, की ह्या जगाचं पोषण करणारा सूर्य आहे आणि एकाकी, एकटाच विचरण, एकटाच फिरणारा असा तो सूर्य आहे आणि तो ह्या विश्वाचं नियमन करणारा असा तो सूर्य, जो प्रजापतीचा पुत्र आहे असा तो सूर्य. या सूर्याला उल्लेखून पुढे ते असं म्हणतात, की स्वतःचे तू सत्य स्वरूप झाकून टाकलेले आहेस. कशाने झाकलेले आहेस? तर तीव्र अशा किरणाने झाकून ठेवले. सूर्याचे जेव्हा अत्यंत प्रखर किरण बाहेर येतात, अत्यंत उष्मा आणि तीव्र असा प्रकाश ज्यावेळेस बाहेर येतो, तेव्हा त्याच्याकडे तुम्ही पाहू शकत नाही आणि मग अशा वेळेस त्या सूर्याचं तुम्हाला दर्शन होऊ शकत नाही. अगदी दुपारच्या 12 वाजता ज्यावेळेस उष्ण म्हणजे वैशाख महिन्यातला जो सूर्य असतो, तो जेव्हा आपल्या डोक्यावर येतो माध्यान्ह काळी, त्यावेळेस जर तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये अत्यंत तीव्र असे ते सूर्यप्रकाशाचे किरण बाहेर पडतात आणि अतिशय उष्मा अशी बाहेर पडते. त्यावेळेस तुम्हाला सूर्याचं दर्शन होऊ शकत नाही. म्हणून पुढे असं त्यांनी प्रार्थना केली आहे, की मी तुझे ते अत्यंत कल्याणकारी रूप पाहत आहे. या तरी पण तू त्या किरणांना आवर. तुझे हे स्वतःचे सत्यस्वरूप झाकून टाकणाऱ्या या तीव्र किरणांना तू आवरून घे. कारण मी तुझे ते अत्यंत कल्याणकारी रूप हे मी पाहत आहे. या आदित्य मंडळात जो कोणी पुरुष तत्व आहे, तो मीच आहे. म्हणजे इथे असं म्हटलंय त्यांनी, की मी जी तुला प्रार्थना करतो, तो प्रार्थना करणारा जो आहे, तो आत्मतत्व आणि तो पुरुषतत्व जो आहे, ते मीच आहे. ते हे मी जाणतो आणि आणि ह्या पुरुषतत्वाच्याच माध्यमातून आपण या आदित्य मंडलाला पाहतोय आणि त्या सूर्याला पाहतोय. सूर्याला पाहण्याची जी आता क्षमता आवाज आहे, खूप कमी आहे माझ्याच गेला. आवाज बंद, माईक बंद करा, माईक बंद करा. तेव्हा अशा या अत्यंत कल्याणकारी रूपाला मी पाहत आलेलो आहे. असा या आदित्य मंडळात तुला जो काही परमेश्वर किंवा पुरुष तत्व वाटतो, जे आत्मतत्व वाटतं, जे अविनाशी तत्व वाटतं, तर ते अविनाशी तत्व हे मीच आहे. शेवटचं त्यांनी हे घोषणा केलेली आहे, ही फार महत्वाची आहे. म्हणजे आता या 2 श्लोकामध्ये आपण असं पाहिलं, की आदित्य मंडलस्थ जे ब्रह्मतत्व आहे, त्याचं मुख जे आहे ते ज्योतिर्मय किंवा हिरण्यमय या सुवर्ण पात्राने झाकून ठेवलेलं आहे आणि म्हणून हे परमेश्वरा, मी स्वतः सत्य धर्माचं पालन करणारा आणि आत्म्याची प्राप्ती करण्यासाठी तू मला हे जे सुवर्ण पात्र आहे, ते उघडून मला ते ब्रह्मतत्व दाखव. आणि पुढे असं म्हटलं, की जगाचं पोषण करणारा, एकाकी विचरण करणारा, विश्वाचं नियमन करणारा, प्रजापतीचा पुत्र सूर्या, स्वतःचे सत्यस्वरूप तू झाकून टाकून त्या तीव्र किरणांना तू बाहेर आणलेला आहेस. पण मी तुझे अत्यंत कल्याणकारी रूप हे पाहत आहे. या आदित्य मंडलात जो कोणी पुरुषतत्व आहे, तो मीच आहे. असं हे सलग अर्थ त्याचा आपण पाहिला. आता आपण त्याचा एक एक टप्प्याटप्प्याने हे काय सांगितलं, याच्यात काय रहस्य आहे, हे आपण आता पाहूया. तेव्हा इथे जे रहस्य सांगितलंय, की इथे सुवर्ण पात्र असं म्हटलेलं आहे ते, आणि सुवर्ण पात्राने त्या ब्रह्मतत्वाला, त्या सत्यतत्वाला झाकलेलं आहे, असा हा पहिला मुद्दा आहे. आणि ते सुवर्ण पात्र जे आहे, हे तू बाजूला जर केलंस, तरच मी आत्मतत्वाला किंवा त्या परमेश्वर तत्वाला मी पाहू शकेन. आता हे सुवर्ण पात्र काय आहे, काय संकल्पना आहे त्याच्या पाठीमागची, आणि ते दूर करायचं म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला पाहायचंय. तेव्हा ही सुवर्ण पात्र म्हणजेच आपण त्याला माया तत्व असं म्हणतो, की माया म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला सत्याचं दर्शन घडत नाही. मनुष्य जसा जन्मतो ना,
तसा ह्या माया तत्वाला घेऊनच जन्म, मायेमुळेच त्याचा जन्म झालेला आहे. वासना किंवा इच्छा जे आहेत हे मायेचेच पूर्ण लक्षण आहेत. तेव्हा त्याचा जन्म जेव्हा होतो, तेव्हा तो काय काय घेऊन येतो बरोबर? तर तो सूक्ष्मदेह आणि कारणदेह बरोबर घेऊन येतो. पण सगळ्यात महत्वाचा तो जीव भाव घेऊन येतो. त्या जीवाला बरोबर घेतल्यामुळेच त्याला जन्म आहे. जन्माचं कारणच खरं म्हणजे इच्छा आहे. पण ती इच्छा कोणाला झालेली आहे हे समजणं आवश्यक आहे. नुसतं आपण इच्छा म्हणून चालणार नाही. इच्छा कोणाला प्राप्त झाली आहे? ज्याला प्राप्त झाली आहे ना, त्याच्यामुळे जन्म आहे. तर तो प्राप्त झालेला आहे, तो जीव आहे. तो जीव भाव आहे. तर जीव भाव जोपर्यंत आहे, तोपर्यंत इच्छा आहेत आणि जीव भाव जोपर्यंत आहे, तोपर्यंत माणसाचा अहंकार आहे, अज्ञान आहे आणि आसक्ती आहे. तेव्हा या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, त्या जीवभावामध्ये दडलेल्या आहेत. जीवभावामुळेच मी करता, मी भोगता, मी ज्ञाता अशा प्रकारचा जो भाव आहे, तो जीवभावामुळेच झालेला आहे आणि आपला जन्म त्या जीवभावाला घेऊनच जन्म झालेला आहे. म्हणून प्रत्येक माणसाने हे पहिल्यांदा लक्षात आणलं पाहिजे, की आपला जो जन्म झालेला आहे, तो जन्म ह्या जीवभावातून झालेला आहे. त्या जीवभावाला हे प्राणतत्व जोडलेलं आहे आणि म्हणून ते चैतन्य आहे आणि त्या चैतन्याने आपल्या सगळ्या हालचाली होतात. मग स्थूल देह मातेच्या गर्भामध्ये प्राप्त होतो आणि त्या स्थूल देहाच्या माध्यमातून मग आपण जन्म घेतल्यानंतर क्रिया करत असतो. परंतु ही क्रिया करण्याची जी इच्छा आहे, ती इच्छा ज्याला झालेली आहे, तो कोण आहे? तर तो जीव किंवा जीवभाव आहे. तर हा जो जीव आणि जीवभाव आहे ना, तेच हिरण्यपात्र आहे. हिरण्यपात्राचं स्थान कुठे हे आपल्याला कळालं पाहिजे. आपण म्हणतो माया, पण माया म्हणजे काय? तर माया म्हणजेच जीवभाव आहे. मायेची व्याख्या करताना, की जे नाही ते आहे दाखवणारा तो जीवभाव आहे. मनुष्य जीवभावाने जन्मला की नाही, तर त्यावेळेस त्याला किती इच्छा होतात, की आपली प्रशंसा व्हावी, आपल्याला ऐश्वर्य मिळावं, आपल्याला संपत्ती मिळावी, की जे मिळून काहीही शाश्वत प्राप्त होणार नाही, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस होतो आणि ती जी इच्छा असते, त्या इच्छेचं मूळच ही माया आहे. म्हणून मायेचं मूळ कुठे आहे? तर तो जीवभावात आहे. आता हा जीव म्हणजे काय? याचा विचार करून त्याचा मायेचा आपण संबंध जो लावलाय तो कसा आहे? तर भगवद्गीतेमध्ये जीवाची व्याख्या करताना असं म्हटलं, की प्रकृती आणि पुरुष या दोघांचा संयोग जिथे होतो, तिथे जीव निर्माण होतो. जीवाची उत्पत्ती ही प्रकृती पुरुषाच्या संयोगाने आहे. पुरुष जो आहे हे चैतन्यमय आहे. तो सच्चिदानंद तत्व हे पुरुष आहे आणि प्रकृती ही जडतत्व आहे. या जडतत्वाचा संबंध जेव्हा चैतन्याशी होतो, तेव्हा जड आणि चैतन्य या दोघांना बांधणारी जी ग्रंथी आहे, त्याला जडचैतन्य ग्रंथी असं म्हणतो. ती ग्रंथी म्हणजेच जीव आहे. जीवाचं स्थान आता कुठे आहे हे लक्षात घ्या. त्या जड आणि चैतन्य, पुरुष आणि प्रकृती या दोघांना परस्परांना बांधणारी जी ग्रंथी आहे ना, ती ग्रंथी म्हणजे जीव आहे आणि खरं सांगायला म्हणजे परस्परांना बांधणं हाच आभास आहे. परस्पराला जी बांधलंय ना, तीच माया आहे. म्हणून जड आणि चैतन्य हे दोघांना बांधणारी जी ग्रंथी आहे, जडचैतन्य ग्रंथी, तो जो जीव आहे, तोच मुळातून कल्पना आहे. कारण जडाला आणि चैतन्याला बांधणंच शक्य नाहीये. चैतन्य हे स्वतंत्र आहे. ते जडतत्वाला ते बांधूच शकत नाही आणि जडतत्व जे आहे चैतन्यापुढे टिकूच शकत नाही. पण आपण तरीही म्हणतो, की जड चैतन्य ग्रंथी असं म्हणतो. तर ही ग्रंथीच मुळातून आभास आहे. ही ग्रंथीच ही सत्यस्वरूप नाही, ती मिथ्या आहे. आणि म्हणून ती मिथ्या असल्यामुळे, असत्य असल्यामुळे त्या ग्रंथीला जो जीव भाव आपण म्हणतो किंवा जीव म्हणतो, तर तीच खरी माया आहे. आणि ती जी माया आहे ना, त्या मायेचा ह्या श्लोकामध्ये उल्लेख केलेला आहे, की ती माया म्हणजेच हिरण्यपात्र. तिथे हिरण्यपात्र असा शब्द वापरला आहे. हिरण्यपात्र, हिरण्य हा शब्द काय म्हटलाय, की ज्याची झळाळी आहे, ज्याच्याबद्दल आकर्षण आहे. आपण पाहतो ना, की सुवर्णाचे अलंकार असले, सुवर्णाचं काही दागिने घातले, तर तिथे एक आकर्षण निर्माण होतं. आणि त्या ठिकाणी असं वाटतं, की काय वैभव आहे हे. म्हणून त्या सुवर्णाची उपमा का दिली, की जिथे आकर्षण आहे. माणसाला परधर्माचं आकर्षण असतं, की आपण असं केलं तर आपल्याला फार काही मिळेल, फार मोठा लाभ मिळेल. ते आकर्षण असणारा जो आहे, त्याला जे प्रतिकात्मक जी काही उपमा दिली आहे, ती हिरण्याची दिलेली आहे आणि हिरण्य पात्र म्हणजे त्या हिरण्याचं म्हणजे सुवर्णाचं झाकण. हे झाकण ज्यावेळेस त्या ब्रह्मतत्वावर झाकलेलं आहे. वस्तुतः ते झाकणं शक्य नाहीये. परंतु आम्ही जीवभावात असल्यामुळे आम्हाला असं वाटलं, की ते ब्रह्मतत्व आहे हे झाकल्या गेलेलं आहे. तसं आपण पाहिलं मागच्या ह्याच्यामध्ये काही उल्लेख केलाय मी, की माणसाला आत्मोद्धार करताना
प्रामुख्याने 3 प्रकारचे प्रतिरोध होतात. त्यामध्ये पहिला प्रतिरोध जो आहे ती माया आहे. त्याच ठिकाणी त्याला आपण तिरोधान असा शब्द वापरतो, की तिरोधान म्हणजे मायेचं पटल निर्माण झालं आणि सत्याचं दर्शन होत नाही. असत्यच सत्य वाटतं. म्हणून पहिली जी काही माणसाची सगळ्यात मोठी आत्मोद्धाराच्या प्रक्रियेमध्ये जर अडचण असेल, तर ती माया आहे. म्हणून ही माया हे पहिली अडचण. माया दूर झाली तर सर्व काही दूर होतं. त्या मायेतूनच, त्या जीवभावातूनच अहंकार आहे. म्हणून दुसरा जो काही प्रतिरोध आहे तो अहंकाराचा आहे. त्या अहंकाराने अंतःकरण अपवित्र होतं आणि अपवित्र अंतःकरणामध्ये आत्मोद्धार होऊ शकत नाही. आणि तिसरी जी आहे ती जगामध्ये असलेली आसक्ती, त्याला विक्षेप असं म्हटलेलं आहे. त्या आसक्तीमुळे म्हणून माणसाला काय खरोखर पाहिजे आणि काय नको हे कळत नाही आणि म्हणून विवेक शून्यता निर्माण होते. म्हणून तिरोधान, मल आणि विक्षेप हे 3 प्रतिरोध आहेत आणि या तिन्ही प्रतिरोधाचं मूळ जर काय असेल तर तिरोधान आहे. आणि तिरोधान म्हणजेच, तिरोधान या शब्दाचाच अर्थ असा आहे की झाकणे. ज्याच्या पटलाने झाकला गेलेला आहे, तर ते ते तत्व काय आहे, तर ते माया तत्व आहे. म्हणून ह्या श्लोकामध्ये जे काही त्यांनी विधान मांडलेलं आहे, की या आदित्य मंडलस्थ ब्रह्माचे मुख या हिरण्यमय पात्राने झाकलेले आहे. ते हिरण्यमय पात्र म्हणजेच ती माया आहे. त्या मायेने ते झाकलेलं आहे. तेव्हा प्रार्थना काय केली, की पूषण म्हणजे आमचं पोषण करणारा ह्या परमात्म्याला मला प्रार्थना करायची आहे, की मी सत्यधर्माचं पालन करणार आहे. तर ह्या माझ्या या सत्यधर्माच्या पालन करणाऱ्या या साधकाला ही तू अशी गोष्ट कर, की हे पात्र म्हणजे हे मायेचं जे आवरण आहे, ते मायेचं आवरण तू दूर कर आणि मला त्याचं सत्याचं दर्शन म्हणजे आत्मदर्शन मला घडवून आण. म्हणजे थोडक्यात म्हणजे परमेश्वराला केलेली प्रार्थना अशी आहे, की हे भगवंता, हे सर्व माया तूच निर्माण केली आहे आणि तूच ही माया तुझ्याही अंगावर पांघरली आहे आणि माझ्याही अंगावर पांघरली आहे. तर माझ्या अंगावर मायेचं एक पांघरुण आहे आणि तुझ्या अंगावर एक मायेचं पांघरुण आहे. तर मी तुला कसं काय पाहू शकेन? तूही पांघरलेलं आहे, मी पांघरलंय. मलाही डोळे आहेत, दृष्टी आहे, पाहू शकतो आणि तूही दर्शन देऊ शकतो. पण मायेचं पांघरुण घेतल्यामुळे मी तुला पाहू शकत नाही. तर मला तुला पाहण्याची माझी तीव्र इच्छा आहे. कारण मी सत्यधर्माचं पालन करणार आहे. तेव्हा या तुझ्या या स्वरूपाला, त्या ब्रह्मतत्वाला मला पाहण्याकरता तू हे मायेचं पांघरुण दूर कर. आता हे मायेचं पांघरुण दूर कर असं परमेश्वराला आपण जेव्हा म्हणतो, त्यावेळेस हे मायेचं पांघरुण खरोखर दूर कसं होऊ शकतं हेही आपल्याला कळणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, की ज्याच्यामध्ये असा अर्थ आहे त्याचा, की जेव्हा जो भक्त अत्यंत अनन्य शरण भावाने परमेश्वराच्या चरणापाशी समर्पित होतो, त्यावेळेस भगवंत इतके कृपा करतात, की ती जी माया आहे ना, ती ऐलथडीच असं म्हटलेलं आहे. अलीकडेच ऐलथडीच ती जी माया नावाचा जो नदी आहे, मायेचा जो प्रवाह आहे, त्या प्रवाहाला तरून जाण्याची गरजच नाहीये. कारण ते नाहीच आहे ना. जे आहे त्याला तर आपल्याला तरून जाता येईल. ज्याचं अस्तित्व आहे त्याला काढायचा प्रयत्न करू शकेल. म्हणजे नाहीच आहे म्हणजे भ्रम आहे. आपल्याला काढायचा आहे तो भ्रम काढायचा आहे. तेव्हा त्या भ्रमाला जर दूर करायचं असेल आणि अज्ञानाला दूर करायचं असेल, तर भगवत भक्ती इतकं दुसरं काहीही त्याच्यावर उपाय नाहीये. तुम्ही कितीही ज्ञानाची चर्चा केली, तरी शेवटी अहंकार राहतो. तो अहंमल जो आहे तो राहतो, तो विक्षेप राहतोच आणि जोपर्यंत हा अपवित्र अंतःकरणामध्ये अहंकाराचा मल आहे आणि जोपर्यंत जगतात विक्षेप आहे, तोपर्यंत कितीही ज्ञानाच्या गोष्टी केल्या तरीही त्या दूर होऊ शकत नाही. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी त्यात असं म्हटलेलं आहे, भगवंतानीच म्हटलंय आणि त्याच्यावर माऊलींनी त्याचं विवेचन केलंय, की जर तू अनन्य शरण भावाने भगवंताच्या चरणापाशी समर्पित होशील, तर ती माया नावाचा जो काही नदी वाहते, ती अलीकडेच आटून जाईल. तुला पलीकडे किनाऱ्याकडे जावं लागणार नाही. याचाच अर्थ असा, की हे हिरण्यमय पात्र जी माया दाखवते, या मायेला दूर करण्याकरता तो परमेश्वराला प्रार्थना करतो. तर त्याने या प्रार्थनेमध्ये काय अपेक्षित आहे, की त्यांनी अनन्य शरण भावाने परमेश्वराला समर्पित व्हावं. म्हणजे ते झाकण जे आहे ते आपोआप दूर होईल आणि त्याला भगवंताचं दर्शन होईल. इथे हे रहस्य सांगितलेलं आहे, की जो सत्याचं पालन करणारा सत्यधर्मी आहे, त्याला भगवंताला अनन्य शरण भावाने समर्पित होणं हेच त्याला एकमेव उपयोग आहे. आणि म्हणून सर्व साधनेच्या शेवटी एकच शेवटी ती स्थिती महत्वाची आहे, की ती शरणागती असावी आणि ही सर्व साधनेची ही अंतिम
समाप्ती आहे. म्हणून या 15व्या अध्यायामध्ये हा विषय घेतलेला आहे. पुढे 15व्या श्लोकामध्ये, त्यानंतर आता या 16व्या श्लोकामध्ये हे आणखीन विलक्षण सांगितलंय आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की ह्या जगाचं पोषण करणारा म्हणजे सूर्याला उल्लेखून आपण हा श्लोक आहे की हे सूर्यदेवा, तू ह्या सर्व जगताचं पोषण करणार आहेस, परंतु तू एकाकी फिरणार आहेस. तुझ्या फिरण्यामध्ये तू कोणाची सोबत घेऊन फिरत नाहीस आणि सर्व विश्वाचं तू नियमन करतोस आणि तू ह्या प्रजापतीचा पुत्र आहेस. तर तुला हे तुझं जे सत्य स्वरूप आहे, तू स्वतः तुझ्या तीव्र प्रकाशाने आणि तीव्र किरणांनी तू झाकून टाकलेला आहेस. तेव्हा तू हे किरण जे आहेत ते तू थोडे मंद कर. तू मंद केल्याशिवाय मी तुला पाहू शकणार नाही. आणि तुला मी सांगतो की तुला मी सांगणारा जो मी आहे, तो मी कसा आहे, तर तो या सबंध ब्रह्मांडामध्ये जे जे पुरुष तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, तेच आत्मतत्व मी आहे. म्हणजे ह्या दुसऱ्या विधानामध्ये मोठं विलक्षण त्या ठिकाणी विधान केलेलं आहे की एका ठिकाणी म्हटलेलं आहे की सूर्या मला तुझं दर्शन घेऊ दे आणि तुझ्या किरणानेच तू स्वतःला आवरण करून घेतलेलं आहेस. आणि दुसऱ्या ठिकाणी असं लगेच शेवटी असं म्हटलेलं आहे की या आदित्य मंडलात जो काही पुरुष म्हणजेच आत्मतत्व जे आहे, ते आत्मतत्वच माझ्या अधिष्ठानाला आहे, म्हणजेच तो मी आहे. माणसाचं स्वतःचं अस्तित्व काय आहे? जर आपण देहाला अस्तित्वाशी जोडलं तर ते नाशवंत आहे आणि अस्तित्व कधीही नष्ट होऊ शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या निरपेक्ष अस्तित्वाचा विचार केला तर स्वतःचं अस्तित्व म्हणजेच आत्मतत्व आहे. तेव्हा ते आत्मतत्व म्हणजेच मी आहे. म्हणजे मी ह्या सर्वनामाचं खरं म्हणजे कोष्टक जर मांडायचं झालं तर मी देह आहे का, तर नाही असं उत्तर आहे. मी मन आहे का, नाही असं उत्तर आहे. तर मी आत्मतत्व आहे का, तर आहे असं उत्तर आहे. म्हणून माझ्या अस्तित्वाचा संबंध आत्मतत्वाशी आणि ते आत्मतत्व फक्त माझ्या एकट्याच्या अधिष्ठानाला नाहीये, तर ते संबंध ब्रह्मांडाला व्याप्त असल्यामुळे त्या ब्रह्मांड व्याप्त ज्या आदिमंडलात जो सर्वत्र व्याप्त जे पुरुष तत्व आहे, ते पुरुष तत्व म्हणजेच मी आहे असं सांगताना ते अस्तित्व, ते निरपेक्ष अस्तित्व जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचंच माझ्या अधिष्ठानामध्ये अस्तित्व आहे. तेव्हा तो पुरुष हे मीच आहे. म्हणून असा तो मी जो आहे, मी तुला सांगतोय की तुझे हे सगळे किरण जे तू स्वतःभोवती पूर्ण आवरण धारण केलेलं आहे. खरं म्हणजे आवरण नेहमी ते प्रकाशाला झाकत असतं. पण इथे प्रकाशानेच प्रकाशाला झाकलेलं आहे. सूर्याचं वर्णन जर करायचं झालं तर सूर्याला आपण पाहू शकत नाही. कशा कारणाने? तर अंधारामुळे पाहू शकत नाही असं नाही. बाकी व्यवहारामध्ये इतर वस्तू आपल्याला जेव्हा दिसत नाही, तर त्याचं कारण काय असतं की अंधकार असतं. अज्ञानामुळे आपल्याला ते कळत नाही. अंधकार म्हणजे अज्ञान. पण या ठिकाणी सूर्यप्रकाशानेच सूर्य दिसत नाही. ही अशा प्रकारची ही परस्पर विरुद्ध अशी गोष्ट आहे. तर अशा तीव्र त्याच्या प्रकाशाने मला तू दिसत नाहीयेस. पण एक लक्षात घे, जरी तू मला तुझं दर्शन देत नसशील, तरी त्या आदित्य मंडलामध्ये असलेलं जे आत्मतत्व आहे ते मीच आहे. त्यामुळे तुझं ते कल्याणकारी रूप जे आहे ते मी पाहू शकतो. म्हणजे ज्यावेळेस मनुष्य स्वतः आत्मतत्वांशी एकरूप होतो, त्यावेळेस तो सर्वत्र त्या परमेश्वराला पाहण्याची क्षमता तो ठेवतो. सर्वत्र वासुदेव आहे, परंतु आम्हाला दिसत नाही. आम्हाला जे दिसतात ते भेद दिसतो, आम्हाला प्रकृती दिसते, आम्हाला भिन्न भिन्न जीव दिसतात, आम्हाला हे अनंत कोटी अशा प्रकारचे हे ब्रह्मांडाचे हे पंचमहाभूतात्मक आणि पंचतन्मात्रात्मक त्रिगुणात्मक ही प्रकृती दिसते आणि अनंत जीव दिसतात, पण आम्हाला परमात्मा दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की त्या पूर्ण सूर्यप्रकाशाने जसं त्याला आवरण करून त्या सूर्याला दाखवलं नाही, तसंच माझ्यामध्ये असलेला हा आत्मतत्वरूपी सूर्याला मी माझ्या अहंकाराने, माझ्या माझ्या ज्ञानाच्या अभिनिवेशाने मला ज्ञान झालेलं आहे, मला वेदविद्या प्राप्त झाली आहे, अशा प्रकारच्या ज्ञानाच्याच त्या प्रकाशाने मी त्या आत्मतत्वाला झाकलेला आहे आणि म्हणून मला तो परमेश्वर दिसत नाही. पण ज्यावेळेस मला अशी जाणीव झाली की तोच तो मी आहे, तो पुरुषतत्व, ते आत्मतत्वच मी आहे, अशी ज्यावेळेस जाणीव झाली, त्यावेळेस मात्र तो परमात्मा कसा आहे हे मला दिसतो. म्हणजे जे दिसणारं जे काही कुठलीही वस्तू असो, व्यक्ती असो, पदार्थ असो, तर तो दिसत जरी असला तरी तो असत नाही. दिसणं आणि असण्यातला फरक हे केव्हा कळतं? आपण असण्यामध्ये जाऊन बसलो तर. आपणही दिसण्यामध्ये जाऊन बसलो तर केवळ दिसेल, पण आपण जे आहे त्याच्यामध्ये जाऊन बसेल,
बसलो तर आपल्याला काय आहे हे आपल्याला दिसेल. म्हणून आत्मभावात जो गेला, आत्मस्थितीमध्ये जो गेला, त्याला प्रत्येक जीवमात्राच्या अधिष्ठानात तो चैतन्यमय परमेश्वर कसा आहे असा तो दिसेल. म्हणून या ठिकाणी ते रहस्य सांगितलेलं आहे, की अशा प्रकारचा तो परमात्मा आहे. तो परमात्मा पाहण्याकरता तुम्हाला आपल्या भोवती असलेलं हे जे काही अ, अ, आपल्याला ज्ञान झालंय अशा प्रकारचा जो भास आहे, तो भास दूर झाला पाहिजे. त्या ज्ञानाच्या प्रकाशानेच आपण आत्मतत्वाला झाकलंय. पाहणारा जो आहे ना, तो पाहतानाच त्या वेदविद्येचा इतका त्याला अहंकार झाला, की त्याला आत्मतत्वाचं दर्शन होत नाही. म्हणजेच परस्पर वेदाचा उद्देशच खरं म्हणजे आत्मतत्वाचं दर्शन द्यायचंय. पण त्या वेदाच्या ज्ञानानेच तुम्हाला जर अहंकार झाला, तर ते आत्मतत्व दिसत नाही. त्याप्रमाणे त्या सूर्याला सुद्धा पाहायचं असेल, तर सूर्याच्या प्रकाशामुळेच सूर्य दिसत नाही. अशा प्रकारची ती परस्पर विरोधाभास गोष्ट आहे, की आम्ही वेदाचा अभ्यास केला, इतकं ज्ञान प्राप्त केलं, आता आम्हाला आत्मतत्व समजलं पाहिजे. तर असं नाही. तर जोपर्यंत तुम्ही त्या सर्व गोष्टीच्या आसक्तीचा त्याग करत नाही, जोपर्यंत तुम्ही ज्या सगळ्या अज्ञानाचा त्याग करत नाही, कारण हे अहंकार हेच अज्ञान आहे. मला ज्ञान झालं याच्या इतकं अज्ञान दुसरं काही नाहीये. म्हणून ही जी काही धारणा असते, की मला ज्ञान झालंय किंवा त्याला ज्ञातृत्व भाव म्हटलेला आहे. जसा कर्तृत्व भाव म्हणजे मी करता, तसा ज्ञातृत्व भाव म्हणजे मी ज्ञाता. असा जो पण भाव आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने तो ज्ञानापर्यंत पोहोचत नाही. तर तो जोपर्यंत ज्ञानस्वरूप होत नाही आणि आपल्याला ज्ञान झालंय याची सुद्धा त्याला विस्मृती होते, तोपर्यंत आणि ते केव्हा शक्य आहे? तर ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही भगवंताला अनन्य शरण भावाने जाता. कितीही ग्रंथ वाचले तरी शेवटी तुम्हाला याची परिणिती जी आहे, ही भगवंताला अनन्य शरण भावाने त्याची सत्ता माना, त्याला सर्वश्रेष्ठत्व द्या आणि त्याला समर्पित व्हा. जे जे काही प्राप्त झालंय ते त्याला समर्पण करा आणि त्याला समर्पित झाल्यानंतर मग तुम्ही त्या आत्मस्थितीमध्ये भगवंत घेऊन जातात आणि मग आत्मस्थितीमध्ये भगवंतच मग आपलं दर्शन घडवतात. म्हणून आपल्याला ह्याचं हे रहस्य कळायला पाहिजे. अशा प्रकारे हा आपण 15वा आणि 16वा श्लोक पाहिला. त्याच्यानंतर शेवटचे 2 श्लोक आहेत. त्याचा विषय जो आहे तो निर्वाण आहे. म्हणजे माणसाच्या मृत्यूचे जे प्रसंग आहेत, मृत्यूचा प्रसंग ज्यावेळेस जसा आला, तर त्यावेळेस कसं असायला पाहिजे ह्याचं वर्णन हे ह्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून ह्या ठिकाणी विषय जो आहे तो निर्वाण, निर्वाण असा विषय आहे. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात ते बघा. वायुर नील नीलम अमृत एथम भस्मांत शरीरम ओम क्रंतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर अथ आता वायु प्राण आणि इंद्रिय अमृतम अनिलम अविनाशी समष्टी प्रमाणात प्रविष्ट हो आणि शरीरम भस्मांतम शरीर भस्मसात हो. ओम क्रतो ओम हे संकल्पात्मक मना स्मर स्मरण कर कृतम स्मर असं केलेल्याचे स्मरण आपण पूर्वी केलेल्याचे स्मरण कर. सलग अर्थ असा आहे की आता माझे प्राण हे सर्वात्मिक वायुरूप सूत्रात्म्याला प्राप्त हो आणि हे शरीर जे आहे ते भस्मशेष हो. हे माझ्या संकल्पात्मक मना आता तू स्मरण कर, स्वतः केलेल्याच्या कर्माचे स्मरण कर. आता तू स्मरण कर स्वतःच्या कृतकर्माचे स्मरण. पुढचा श्लोक असा आहे की आग्नेयनय सुपता राय आसमान विश्वानी देव वयुनानी विद्वान युयोधस्म जुहुराणमेनो भूयिष्ठाम ते नम उक्तिम विधेय. हे अग्निदेवा आसमान राये सुपता नय आम्हाला परमधन परमात्म्याकडे शुभ मार्गाने घेऊन चल. देव हे देवा विश्वानी वायुनानी विद्वान संपूर्ण कर्मांना तुम्ही जाणता म्हणून अस्मत एनहा जुराणाम योधी म्हणून आमचे हे सर्व पाप तू दूर कर आणि ते तुम्हाला भूइष्ठा पुन्हा पुन्हा नमोक्तिम विधेय पुन्हा पुन्हा आम्ही नमस्कार करत आहोत. आता सलग अर्थ काय आणि मग विस्तार पाहू की हे आज्ञे आम्हाला कर्मफल भोगासाठी सन्मार्गाने घेऊन चल. आता हे मृत्यूच्या नंतरची स्थिती आहे ही अग्नीला प्रार्थना करतो जीवात्मा की हे अग्ने
आम्हाला कर्मफल भोगासाठी तू सन्मार्गाने घेऊन चल. हे देवा, तू समस्त ज्ञान आणि कर्मांना जाणणारा आहेस, तेव्हा आमच्या अवडंबरपूर्ण अज्ञानजनित पापांना तू नष्ट कर आणि आम्ही तुझ्यासाठी या सर्व प्राप्तीसाठी आम्ही तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. तेव्हा इथे हे जे दोन श्लोक आहेत, त्या दोन श्लोकामध्ये सुरुवातीला त्यांनी असं म्हटलंय की प्राण आपला जो आहे तो वायू स्वरूपामध्ये आहे. तर तो प्राण ज्यावेळेस माझं शरीर हे भस्मसात होईल, मृत्यूच्या नंतर देह जो आहे तो अग्नीला अर्पण करायचा असतो आणि अग्नीमध्ये देह जो आहे तो भस्मसात होतो. त्याच्यानंतर राहतं ते सूक्ष्मदेह आणि कारणदेह राहतं. तेव्हा सूक्ष्मदेहामध्ये संकल्पात्मक मन आहे. त्या मनाला तो जीवात्मा म्हणतो की हे मना, तू आता तुझ्या पूर्व केलेल्या सर्व कर्माचं स्मरण कर आणि तुझ्या या उत्तम आणि पाप आणि पुण्य ह्याचं तू स्मरण कर. आणि पुढे अग्नीला हे प्रार्थना करतात की हे अग्नी, तू आमच्या जे काही आम्ही कर्मफल चे भोग प्राप्त होणार आहेत ते भोग प्राप्त करण्याकरता अग्नी तू आम्हाला सन्मार्गाने घेऊन चल आणि जे समस्त ज्ञान आणि कर्मांना तू जाणणारा असल्यामुळे आमच्यामध्ये असलेलं जे अज्ञानजनित जे पाप आहे त्या पापांना तू नष्ट कर आणि आम्हाला सुयोग्य मार्गाने तू पुढे घेऊन जा, अशी अग्नीला प्रार्थना केली. तेव्हा या ठिकाणी मृत्यूच्या वेळेस काय भाव असावेत किंवा मृत्यूच्या नंतर काय स्थिती असते याचं या ठिकाणी पूर्ण विवेचन केलेलं आहे. तेव्हा आधी आपण जो मनुष्य निष्ठापूर्वक कर्मयोगाचं अनुष्ठान करतो त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. जो साधक जो सत्याचाच लाभ घेत असतो आणि जो आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची व्याकुळतेने प्रार्थना करत असतो, तो हा नेहमी सत्यस्वरूप परमात्म्यालाच नेहमी पाहण्याचा उघड करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तो नेहमीच या परमेश्वराला प्रार्थना करतो की हे भगवंता, मला तुझं दर्शन दे. मला आतापर्यंत जे काही उत्तम कार्य किंवा पापमय आणि पुण्यमय कर्म केलेलं असेल त्याचे जे काही भोग असतील ते भोग मला प्राप्त होऊ दे आणि ज्याच्यामध्ये अज्ञानजनित जे पाप आहे त्याचा लवकरात लवकर नाश होऊ दे आणि पुण्यमय जे काम आहे त्याचे भोग प्राप्त होऊ दे आणि शेवटी मला तुझं दर्शन होऊ दे. म्हणजे ह्या ठिकाणी मनुष्याचा ज्यावेळेस मृत्यू होतो तेव्हा हे दोन्ही प्रकारचे कर्म त्याच्या बरोबर येत असतात, कर्मफल येत असतात. तर त्यामध्ये पापकर्माचा नाश जो आहे तो त्याला त्याच्या योग्य ते दंड मिळून त्याला पापकर्मातून मुक्ती मिळते आणि पुण्यकर्माचा जे काही फल आहे त्याच्यामध्ये त्याला स्वर्गामध्ये असलेले योग्य असे त्याला दिव्य भोग असे प्राप्त होतात. हे दोन्हीही प्राप्त झाल्यानंतर त्याच्यातून मुक्ती होण्याची त्यावेळेस बुद्धी होत नाही. तर ती मृत्यू होतानाच जर त्याने ती इच्छा केली की मला आता ह्या सर्व पाप आणि पुण्य या दोन्ही कर्मातून तू मुक्त करून मला तुझं दर्शन घडू दे, असं म्हणून ज्यावेळेस तो नमस्कार करत असताना देह सोडतो त्यावेळेस ह्या दिव्य शक्ती जे आहेत हे त्याच्या पूर्ण पापकर्माचा आणि पुण्यकर्माचा हे पूर्ण धुवून काढतात, स्वच्छ करतात. त्या पापकर्माचा आणि पुण्यकर्माचा ह्या त्या निराश करतात आणि मग तो जन्म मृत्यूच्या चक्रातून तो त्याच्यातून मुक्त होऊ शकतो आणि नंतरच खऱ्या अर्थाने त्याला हा दिव्य अनुभव परमेश्वराचा मिळतो. म्हणून हे अग्नी जो आहे ना, अग्नीला या ठिकाणी प्रार्थना केली आहे कारण अग्नी त्याला या पंचमहाभूतामध्ये असलेलं पंचत्वात त्याचा देह पहिल्यांदा देण्याचं पहिलं कार्य काय करत असेल अग्नी, तर त्याचं जे कर्ज घेतलंय ना त्यांनी या भूलोकात आल्यानंतर ते पंचमहाभूताचं कर्ज घेतलेलं आहे. तर ते पंचमहाभूताचं प्रत्येक महाभूत त्या त्या महाभूताला देऊन टाकायचे, परत करायचे. पृथ्वी पृथ्वीला, वायू वायूला, अग्नी अग्नीला, अशा प्रकारे पाचही महाभूत आपापल्या ठिकाणी द्यायचे आहेत. तर ते देण्याचं काम हे कोण करतं, तर ते अग्नीच करतो. म्हणून अग्नीला त्या ठिकाणी असं प्रार्थना केलेली आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये पुढे असं म्हटलंय की माझे जे काही कर्माचे भोग आहेत ते मी बरोबर घेऊन जाणार आहेत. तर त्याचंही निरसन व्हावं आणि मला सुपंथ प्राप्त व्हावा आणि शेवटी परमेश्वराचं मला अंतिम दर्शन व्हावं, अशा प्रकारचं आग्नेय देव अस्मान सुपथानय. आचार्य शंकराचार्य जे म्हणतात की सुपथा इति विशेषणम दक्षिण मार्ग निवृत्त्यर्थम निर्वण्णोहम दक्षिणेन मार्गेण गता गतलक्षेण अतः. याचे त्वाम पुनः पुनर्गमन
गमन आगमन वर्जितेन शोभनेन पथानया. ज्या मार्गाने गेल्यास जन्ममरणाच्या चक्रात पुन्हा पुन्हा सापडावे लागते तो दक्षिण मार्ग आहे. मला आता तो अजिबात नको हे सांगण्यासाठी सुपथा हे विशेषण वापरून साधक वापरत आहेत आणि म्हणतात की पुन्हा पुन्हा हे जाणं आणि येणं हे ज्या दक्षिण मार्गाच्या लक्षणाने प्राप्त होतं त्याच्यापासून मला वीट आलेलं आहे आणि म्हणून मला ज्या मार्गाने गेल्यास फिरून परतावेच लागणार नाही असा मार्ग जो आहे त्या मार्गावर मला तू घेऊन चल, अशा प्रकारची ते याचना करतात. आणि अग्नी आणि मग नंतर देवलोकामध्ये गेल्यानंतर त्यांचे जे पार्षद आहेत ते सर्व हे तुम्हाला सर्व भोग प्राप्त केल्यानंतर ते पुन्हा पुनरागमन नकोय. आणि हे पाप आणि पुण्य ह्याचा पूर्णपणे निचरा झाला पाहिजे. निचरा नाही झाला, पुण्य सुद्धा थोडं शेष राहिलं आणि पाप सुद्धा थोडं शेष राहिलं तर पुन्हा एकदा या मानवाच्या जन्माला यावं लागतं. त्यामुळे तो दक्षिण पथ नकोय मला, तर मला उत्तर पथ पाहिजे आणि सर्व पूर्व कर्मापासून तू मला मुक्त कर आणि केवळ परब्रह्मा परमेश्वराचाच मला तो अपरोक्ष अनुभूती मला प्राप्त होते. म्हणून ती अपरोक्ष अनुभूती म्हणजे शंकराचार्य नेहमी त्याला अपरोक्ष अनुभूती का म्हणतात की अपरोक्ष या शब्दाचाच अर्थ असा आहे की प्रत्यक्ष. म्हणजे आपण मराठीत बोलताना अपरोक्ष म्हणजे कोणाच तरी मागे असं म्हणतो, पण अपरोक्ष आणि परोक्ष हे जे दोन शब्द आहेत ही परमेश्वराची प्रतीती ही तुमचे पाप आणि पुण्याच्या कर्माची ज्यावेळेस सर्व प्रकारे ते नष्ट होतात, कुठल्याच प्रकारचं पाप कर्माचं फलही राहत नाही. त्या ठिकाणी हे दोन्ही संपल्यानंतर जी परमेश्वराची प्रतीती होते त्याला अपरोक्ष अनुभूती असं म्हणतात. कारण परमेश्वरच प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष अनुभूतीला अपरोक्ष अनुभूती म्हणतात. आपण प्रत्यक्ष या शब्दाला आपल्या समोर दिसतं त्याला प्रत्यक्ष म्हणतो, तर ते प्रत्यक्ष नव्हे, कारण ते असून नसल्यासारखं आहे. जे असून नसल्यासारखं आहे त्याला प्रत्यक्ष कसं म्हणता येईल? जे दिसत जरी नसलं पण जे प्रत्यक्ष अखंड आहे त्या तत्वाला प्रत्यक्ष असं म्हणता येईल की प्रत्यक्ष हा केवळ परमेश्वरच आहे. म्हणून त्या प्रत्यक्ष परमेश्वराची प्रतीती प्राप्त होणं म्हणजे अपरोक्षानुभूती आहे. आणि ती अपरोक्षानुभूती ही माणसाला ही तेव्हाच प्राप्त होते ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचं कर्मफलाचा संबंध राहत नाही. म्हणजे हा जिवंतपणे सुद्धा प्राप्त होऊ शकतो. एखाद्या माणसाने आपलं सर्व कर्मफल जे आहे परमेश्वराच्या चरणी जर त्यागला, पूर्णपणे श्रीकृष्णार्पण बुद्धी ठेवली आणि आपल्याकडे असणारी प्रत्येक वस्तू ही परमेश्वराची आहे, त्याची सत्ता आहे. आपल्याकडे असणारे तिन्ही देह जे आहेत हेही परमेश्वराचे आहेत. अशा प्रकारचा जर भाव ठेवला तर तुम्हाला ह्याच्यापासून जिवंतपणे मुक्ती मिळेल. अगदी जेव्हा तुम्ही जागृत अवस्थेमध्ये आहात तेव्हाही तुम्हाला मुक्ती मिळेल आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला अपरोक्षानुभूती मिळेल. म्हणजे अपरोक्षानुभूती करता देहत्यागाची गरज नाहीये, तर कर्मफलाची पूर्ण त्याग करण्याची गरज आहे. आणि ती कर्मफल त्याग करण्याची जीवात्म्याची ही तीव्र इच्छा कळत नकळतपणे असते, पण तो दुसऱ्याच गोष्टीचा त्याग करत असतो. तेव्हा इथे जे त्यांनी सांगितलं आहे की माझे जे काही भोग आहेत ते भोग जे आहेत ते संपूर्णपणे त्याचा निराश झाला पाहिजे. आणि तो निराश जो आहे तो केवळ भोगप्राप्त केल्यानंतरच होतो असंही नाही. तर त्या कर्मफलाच्या आसक्तीपासून त्याग झाला आणि त्या कर्मफलाचा जर तुम्ही त्याग केला म्हणजे आमच्या कारण देहामध्ये अनंत इच्छा आणि अनंत वासना आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू होत असतात आणि त्याला अंतच नाहीये, तर मग आपल्याला मुक्ती नाहीये का हा प्रश्न निर्माण होईल. तर त्याचं उत्तर असं आहे की या कारण देहामध्ये असलेल्या अनंत इच्छा आणि अनंत ज्या काही वासना आहेत त्या सर्व परमेश्वराला अर्पण करणे आणि हे तिन्ही देह तुझेच आहेत म्हणून आपण त्या तिन्ही देहापासून स्वतःला मुक्त जर केलं तर मनुष्य जो आहे अपरोक्षानुभूती घेऊ शकतो, प्रत्यक्ष परमेश्वराची प्रतीती प्राप्त करू शकतो. म्हणून जो प्रत्यक्ष आहे तो केवळ परमेश्वर आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वराची अनुभूती म्हणजेच अपरोक्षानुभूती आहे. बाकी सगळं जे काही जगामध्ये दिसतं ते परोक्ष आहे. तुम्हाला दिसतं पण ते नसतं म्हणून ते पलीकडचं आहे, असून नसल्यासारखं आहे. अलीकडची गोष्ट एकच आहे, जे सगळ्यात जवळात जवळ अत्यंत आपल्या जवळ असणारा, अगदी डोळ्यापेक्षाही जवळ असणारा, जो आपल्या हृदयापेक्षाही जवळ असणारा, जो अत्यंत सूक्ष्मात अतिसूक्ष्म शून्यापेक्षाही जो सूक्ष्म आहे तो केवळ परमेश्वर आहे.
आणि म्हणून तो प्रत्यक्ष आहे. बाकीच्या गोष्टी आपल्यापासून दूर आहेत, कारण त्या असून नसल्यासारख्या आहेत. मिळाल्या म्हणतो आपण आणि दुसऱ्या क्षणी त्या नसतात. मिळाल्यावर आपल्याला सुख प्राप्त होतं, पण दुसऱ्या क्षणी लक्षात येतं की ही गोष्ट नाहीच आहे. आपण उगाच कल्पना करत होतो की ह्याची आपल्याला सुख मिळते. मग काय आहे हा प्रश्न येतो. मग हे नाही, ते नाही, ते नाही, तर मग आहे काय? आहे तर तो परमेश्वर आहे. म्हणून त्या प्रत्यक्ष परमेश्वराची अनुभूती घ्यायची असेल, तर तुम्हाला ही प्रार्थना करावी लागेल की हे अग्ने, या देहाचं जे आहे मला पूर्णपणे याची रक्षा होईल म्हणून मी तुला, तर ही रक्षा होईल म्हणजे लौकिक अर्थाने मृत्यू झाल्यानंतर पार्थिवाला आपण अग्नीमध्ये टाकतो. परंतु आध्यात्मिक दृष्टीने जर विचार करायचा झाला, तर तुम्ही चैतन्यमय जीवन जगत असताना सुद्धा या देहाला तुम्ही परमेश्वराला अर्पण करा ना. तो परमेश्वराचाच हा भाग आहे, माझा नाहीच. असा भाग ठेवला, तर तो त्याची राख झाली. म्हणजेच काय, त्याच्या आसक्तीची पूर्ण आसक्ती संपली. तुम्हाला पूर्ण मुक्त होण्याकरता देहाचा त्याग करायची गरज नाहीये, हे लक्षात घ्या. नाहीतर काय, देह त्याग झाल्यानंतर कोणी सांगावं की तुम्हाला इतकं विस्मरण होईल, की तुम्ही या देहात होतेच की नाही आणि पूर्वी कोणाचे काय संबंध होते आणि कशाची साधना केली, हे सगळं विस्मरण होईल आणि फक्त त्या इच्छेचा जो काही परिणाम आहे, त्याच्या अनुसार तुम्हाला देह प्राप्त होईल आणि एकदा तुम्हाला अधःपतन होऊन तुम्हाला अधःपतित अशा योनीमध्ये तुमचा प्रवेश झाला, तर तुम्हाला स्मृतीचा प्रश्नच येणार नाही आणि तुम्हाला प्रार्थनेचाही प्रश्न येणार नाही. म्हणून ह्याच जन्मी, याच वेळी, अगदी जिवंत असताना तुम्ही या तिन्ही देहाचा हा खऱ्या अर्थाने त्याग म्हणजे आसक्तीचा त्याग करा आणि तो परमेश्वराला अर्पण करा. आणि त्याच्यानंतर केवळ स्थूल आणि सूक्ष्म देह नाही, तर कारण देहाचा जोपर्यंत त्याग होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही, हे लक्षात घ्या. कारण देहाचा त्याग केव्हा होईल, जेव्हा सर्व इच्छा समुच्चयाचं जे समुच्चय आहे ना, तो नष्ट होईल किंवा नाही होईल हा मुद्दा नाहीये. त्याला नाश करण्याच्या भानगडीतही पडू नका. त्याच्या आसक्तीचा त्याग करा. म्हणजे हे मूळ सिद्धांत जर तुम्हाला कळाले, तर तो त्याग झाला तर तुम्ही परमेश्वराशी एकरूप व्हाल आणि एकरूपतेमध्येच अपरोक्षानुभूती आहे. म्हणून हा संदेश इथे सांगून शेवटी पुन्हा एकदा पूर्ण तत्व हे परब्रह्म परमेश्वर हेच पूर्ण तत्व आहे आणि ते विश्वब्रह्मांडामध्येही सर्व व्याप्त असल्यामुळे तेच विश्वब्रह्मांड ही पूर्ण आहे. एकमेव पूर्ण तत्व तेच आहे. अपूर्णता हे केवळ अज्ञान आहे. अपूर्ण नावाच्या गोष्टीला अस्तित्वच नाही, तर ते अपूर्णता म्हणजे केवळ भ्रम आहे, पोकळ भ्रम आहे. त्यामुळे अपूर्णतेचा विचार करू नका, पूर्णताच विचार करा. पूर्णातून पूर्ण निघाला तरी अपूर्ण राहणार नाही, तर पूर्णच राहील. म्हणून पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा अविशिष्यते, पूर्णच शिल्लक राहतं. मी आणि जग हा केवळ एक भ्रम आहे, परंतु सत्य वस्तू जी आहे ती केवळ एक परमेश्वर आहे आणि तो परमेश्वरच सर्वत्र हा व्यक्त झालेला आहे. अनंत जीव मात्रामध्ये, प्राणी मात्रामध्ये तोच व्यक्त झालेला आहे. म्हणून जे जे व्यक्त आहे आणि जे जे अव्यक्त आहे ते सर्व परिपूर्ण आहे आणि तोच परमेश्वर आहे. याची आपल्याला जाणीव ठेवून आपले जे त्रिविध ताप आहेत, ते त्रिविध ताप ह्या दिव्य जाणीवेतून, त्या दिव्य भक्तीतून आपल्या सर्वांना प्राप्त हो. अशा प्रकारे हा ईशावासी उपनिषदाचा हा जो भाग आहे तो आपण पूर्ण संपवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या रविवारी हा पुढचं उपनिषद घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.